नमस्कार. आज रविवार आणि आज आपण बनवूया चिकन, तेही वराडी स्टाईलनी. तर 1 किलो चिकन घेतलंय मी. ते छान धुवून त्यात लसूण अद्रकची पेस्ट, हळद, मीठ हे सर्व टाकून 1 तास मॅरिनेट करून घेऊया. त्याला फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो किंवा बाहेर पण ठेवू शकतो. सध्या तर थंडी आहे तर बाहेर ठेवले काही हरकत नाही. मसाल्यासाठी मी सुहाना चिकन मसाला वापरलाय. 2 मध्यम आकाराचे कांदे घेऊया. त्याला छान तेलात लालसर असं परतून घेऊ आणि त्याच तेलामध्ये आपण खडे मसाले पण परतून घेऊ. मी थोडी मिरची पण टाकली आहे कारण की मला थोडं तिखट आवडते. वराडी तसंही चिकन तिखटच असते, मसालेदार असं तिखट चिकन असते. खडे मसाले अगदी आपल्या आवडीनुसार आपण घेऊया. स्क्रीनवर तुम्हाला मेन्शन केलेली दिसेलच. जोही मसाला आपण परतून घेतला त्याला आपण मिक्सरमधून छान मऊसूत असं बारीक मिक्सीमधून काढून घेऊया, जेणेकरून आपल्याला भाजी करताना अगदीच त्रास होणार नाही मिक्स करायला. थोडं पाणी घातलं तरी चालेल मिक्सरमधून काढताना, कारण की ते मसाले पाणी नसते, त्यात मॉइश्चर नसते, त्यामुळे ते लवकर मिक्स होत नाही. बघा हे 3 मसाले आपले रेडी आहे. अंदाजे 2 चम्मच तेल मी घेतलंय. त्यात तेल गरम झालं की जिरं टाकून घेऊया. जिरं टाकल्यावरती जिरं तडतडेल आणि जिरं तडतडलं की लगेच कांदा आणि खोबऱ्याचा जो आपण मसाला बनवला होता, त्यात खडे मसाले पण आहे, तो मसाला टाकून त्याला परतून घेऊया. अर्धा मसाला मी सुकं चिकन करायसाठी राखून ठेवते आणि अर्धा मसाला यात टाकते. मसाला ऑलरेडी आपला भाजलेला आहे, त्याला छानपैकी परतून घेतला होता, त्यामुळे इथे जास्त भाजायची किंवा जास्त त्याला परतायची गरज नाही आहे. कारण की कधीकधी भांडं पातळ असते, त्यामुळे तो मसाला जळण्याची किंवा खाली लागण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण हलक्या हाताने त्याला छान परतून घेऊया. मग आपला मसाला तेल सोडला आहे, त्यात थोडं कोथिंबीर पण घालून घेऊया. मला आवडते फोडणीमध्ये कोथिंबीर टाकल्यावर, त्याचा ना एक वेगळाच अर्क, त्याचा सुगंध असा त्या फोडणीला येतो. नुसतं चिकनच नाही तर मी बाकीच्या पण भाजीमध्ये, त्याच्या मसाल्यामध्ये, फोडणीमध्ये कोथिंबीर वापरते. मसाल्याला तेल सुटलं म्हणजेच आपला मसाला परफेक्ट शिजलाय. यात आपण आपले मॅरिनेट केलेले चिकनचे तुकडे घालून घेऊ. कुकरला 3 शिट्ट्या होतपर्यंत हाय फ्लेमवर ठेवून देऊया. चिकन गावरानी असल्यामुळे 3 शिट्ट्यात परफेक्ट शिजतं. त्यात रश्श्यासाठी आपण थोडं गरम पाणी आपल्या अंदाजानुसार घालून घेऊ. आता रस्स्याला फक्त 2 मिनिटं वाफ येऊ दे. बघा आपला चिकन